Hello students, my name is Varsha Morade. I am working as assistant professor in MVP's KTHM College Commerce Department. My subject is corporate accounting second. Today I covered the topic of forms of business, types of business. मागच्या लेक्चरमध्ये आपण अमॅलगमेशन ऑफ द कंपनी हा पॉइंट त्या ठिकाणी कव्हर केला. त्या अंतर्गत आपण अमॅलगमेशनचं इंट्रोडक्शन, नीड ऑफ अमॅलगमेशन, स्कोप ऑफ अमॅलगमेशन हे टाइप्स त्या ठिकाणी बघितले. आजच्या आपण व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी बिझनेस कॉम्बिनेशनची फॉर्म्स किंवा टाइप्स आपण बघणार आहोत. त्यामध्ये पहिला जो टाइप आहे तो म्हणजे अमॅलगमेशन. त्यानंतर सेकंड जो टाइप आहे तो आहे ॲब्झॉर्प्शन आणि थर्ड जो बिझनेस कॉम्बिनेशनचा टाइप आहे तो म्हणजे रिकन्स्ट्रक्शन. रिकन्स्ट्रक्शन अगेन दोन प्रकार पडतात. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन अँड एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. आता वन बाय वन आपण ह्या बिझनेस कॉम्बिनेशनचे मीनिंग बघूया. फर्स्ट जो टाइप आहे तो म्हणजे अमॅलगमेशन आणि अमॅलगमेशन मीन्स when two or more companies doing similar business go into liquidation and a new company is formed to take over their business, it is known as amalgamation. म्हणजे ज्या वेळेस दोन कंपन्या एकत्र येतात आणि त्यांचा जुना बिझनेस लिक्विडेट करून त्या दोन्ही कंपन्या एकत्र येऊन जो नव्याने एखादी फर्म ज्या वेळेस स्थापन करतात त्यावेळेस त्याला अमॅलगमेशन असं म्हणतात. समजा ए लिमिटेड आणि बी लिमिटेड या दोन वेगवेगळ्या कंपन्या आहेत आणि त्या कंपन्यांची बिझनेस पोझिशन जी आहे ती एकंदरीत सारख्याच प्रकारची आहे, पण केवळ कॉम्पिटिशन टाळण्यासाठी किंवा लार्ज इकॉनॉमीजचे फायदे मिळवण्यासाठी त्या दोन कंपन्या ज्या वेळेस एकत्र येतात आणि एकत्र येऊन त्या नवीन व्यवसाय ज्या वेळेस स्थापित करतात त्यावेळेस त्याला अमॅलगमेशन असं म्हटलं जातं. यामध्ये ज्या जुन्या कंपन्या आहेत त्यांचं अस्तित्व संपुष्टात येतं. जसं ए लिमिटेड आणि बी लिमिटेड ह्या दोन्ही जुन्या कंपन्या त्या ठिकाणी लिक्विडेट होतील आणि त्यानंतर ए बी लिमिटेड ही एक नवीन त्यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापित होईल किंवा ए बी लिमिटेड ह्या दोन्ही कंपन्या लिक्विडेट होऊन सी लिमिटेड ही नवीन कंपनी त्या स्थापित करू शकतात आणि त्यालाच आपण अमॅलगमेशन असं म्हणत असतो. बिझनेस कॉम्बिनेशनचा पुढचा प्रकार म्हणजे ॲब्झॉर्प्शन. ॲब्झॉर्प्शन मध्ये no new company is formed under the absorption when existing company purchases another existing company. It is known as absorption. आता या ठिकाणी ॲब्झॉर्प्शन मध्ये काय होतं की कुठलीही नवीन कंपनी अस्तित्वात येत नाही, तर दोन कंपन्या असतात. त्या दोन कंपन्यांपैकी एका कंपनीची पोझिशन जी असते ती साऊंड पोझिशन असते, चांगल्या प्रकारचा तिचा बिझनेस चालत असतो. तर दुसरी जी कंपनी आहे ती त्या ठिकाणी मे बी सिक असू शकतो किंवा तिचा बिझनेस एवढा व्यवस्थित चालत नाही किंवा भांडवल जे आहे ते भांडवल त्या कंपनीकडे पुरेसं नसतं आणि म्हणून ती जी लहान कंपनी आहे ती मोठ्या कंपनीमध्ये मर्ज होण्याचं ठरवते आणि ज्या वेळेस असं होतं, इफ द एक्झिस्टिंग कंपनी बी लिमिटेड टेक्स ओव्हर द बिझनेस ऑफ ए लिमिटेड, इट इज अन एक्झाम्पल ऑफ ॲब्झॉर्प्शन. थोडक्यात काय की ॲब्झॉर्प्शन मध्ये मोठी कंपनी जी आहे ती छोट्या कंपनीला स्वतःमध्ये सामावून घेते. त्यामुळे जी जुनी कंपनी आहे किंवा जी कंपनी दुसऱ्या कंपनीमध्ये ॲब्झॉर्ब होते ती आपल्याला लिक्विडेट करावी लागते, परंतु या ठिकाणी नवीन कंपनी अस्तित्वात येत नसते. युजुअली द ॲब्झॉर्बिंग कंपनी म्हणजेच पर्चेसिंग कंपनी इज अ लार्ज कंपनी वेअर ॲज द ॲब्झॉर्ब सेलिंग कंपनी इज स्मॉलर इन द साइज. आता पुढचा जो बिझनेस कॉम्बिनेशनचा प्रकार आहे तो म्हणजे रिकन्स्ट्रक्शन. Reconstruction means reconstruction is entirely of the different nature. The object is not to bring about a combination of companies, but merely to reorganize a company which has suffered huge losses which have to be wiped up. आता रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय की पहिले दोन प्रकार बघितले आपण की त्याच्यामध्ये काय होतं की जुन्या ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी लिक्विडेट होता, परंतु रिकन्स्ट्रक्शन जे आहे ते रिकन्स्ट्रक्शन दोन प्रकारचं आहे. एक तर इंटरनल रिकन्स्ट्रक्शन आणि दुसरं म्हणजे
एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. तर यामध्ये काय होतं, की जे एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन आहे, त्यामध्ये जी जुनी कंपनी आहे, ती लॉसेसमधनं सफर होत असते आणि आपले लॉसेस कमी करण्यासाठी किंवा ॲसेट्स आणि लायबिलिटीजचं जे व्हॅल्युएशन आहे, ते ओव्हर व्हॅल्यूड झालेलं असतं. तर ते कुठेतरी बुक व्हॅल्यूला त्या ॲसेट्स किंवा लायबिलिटीज शो करण्यासाठी म्हणून ही जी कंपनी आहे, ती त्या ठिकाणी लिक्विडेट होऊन न्यू एक्स लिमिटेड कंपनी ज्यावेळेस फॉर्म होते, त्यावेळेस आपण त्याला एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन असं म्हणत असतो. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. आता इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये काय अपेक्षित आहे? क्वाइट डिफरंट फ्रॉम ऑल द अबव्ह फॉर्म कॉम्बिनेशन. अंडर धिस देअर इज neither liquidation nor formation of a new company to take over any existing business. The existing company continue in its legal entity form and is only recognized internally. It is usually done by rearrangement and reduction of share capital. In case of company having huge accumulated losses and whose assets are overvalued, a scheme of capital reduction is adopted. Under this, share capital is written down to its real worth, and the amount so reduced is utilized to write off the accumulated losses, fictitious assets, and to reduce the overvalued asset. थोडक्यात हा जो इंटरनल रिकन्स्ट्रक्शन हा प्रकार आहे, याच्या अंतर्गत कुठलीही कंपनी लिक्विडेट होत नाही किंवा कुठलीही नवीन कंपनी फॉर्म होत नाही. परंतु जे कंपनीचे इंटरनल ट्रान्झॅक्शन किंवा इंटरनल पोझिशन आहे त्यामध्ये चेंजेस केले जातात. जसे की कंपनीचे जे काही अॅक्युम्युलेटेड लॉसेस आहे ते त्या ठिकाणी रिटर्न ऑफ केले जातात. त्याचप्रमाणे कंपनीचा ॲसेट्स आणि लायबिलिटीजचं जे काही व्हॅल्युएशन आहे, त्या ॲसेट्स आणि लायबिलिटीजचं व्हॅल्युएशन बुक व्हॅल्यूला त्या ठिकाणी केलेलं जातं. ज्या ॲसेट्स ओव्हर व्हॅल्यूड झालेल्या आहे, त्या बुक व्हॅल्यू प्रमाणे त्या ठिकाणी दाखवल्या जातात किंवा ज्या लायबिलिटीज अंडर व्हॅल्यूड झालेल्या आहे, त्या अंडर व्हॅल्यूड झालेल्या ॲसेट्स सुद्धा त्या ठिकाणी बुक व्हॅल्यूला दाखवले जातात. थोडक्यात काय, की इंटरनल ट्रान्झॅक्शन करून त्या ठिकाणी त्या कंपनीची पोझिशन जी आहे, ती पोझिशन सुधारवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. आता एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन जे आहे, इट्स सिमिलर टू अमॅलगमेशन दो नॉट एक्झॅक्टली द सेम. In external reconstruction, a new company is formed for the purpose of taking over the business of an existing company which has incurred huge losses and is facing financial difficulties. थोडक्यात काय, की एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन मध्ये ती कंपनी आपल्या स्वतःचा जो बिझनेस परचेस करते. का परचेस करते? कारण एक्झिस्टिंग बिझनेस जो आहे तो ह्यूज लॉसेस मधनं सफर होतोय आणि फिनान्शियल पोझिशन जी आहे ती सिक आहे, ती रिकव्हर करण्यासाठी म्हणून एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी केलं जातं. एक्झिस्टिंग कंपनी इज वूड अप बाय सेलिंग इट्स business to the newly formed company, which is generally similar name and owned by the same shareholder. तिचे शेअरहोल्डर्स जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी सेम असतात. एक्स लिमिटेड वॉज टेकन ओव्हर बाय न्यूली फॉर्म न्यू एक्स लिमिटेड. In such a case, the former company will be wound up and latter will be purchasing company. म्हणजे जी न्यूली फॉर्म झालेली आहे ती कंपनी नंतर परचेसर बनते आणि जुनी जी कंपनी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी लिक्विडेट करावी लागते. ऑब्जेक्टिव्स ऑफ अमॅलगमेशन अँड absorption. First objective is that to eliminate cutthroat competition and rivalry among the amalgamating company. अमॅलगमेटिंग कंपनीज मध्ये जी काही कॉम्पिटिशन आहे ती कॉम्पिटिशन कमी करण्यासाठी म्हणून, कारण तुमच्या बिझनेसशी कॉम्पिटिशन करणारे अनेक त्या ठिकाणी असले बिझनेसमॅन तरी कस्टमर्स जे आहे ते कस्टमर संख्येने सेम असतात. कधी कस्टमर तुमची प्रोडक्ट घेतात तर कधी कस्टमर त्यांचे प्रोडक्ट घेतात. म्हणजेच काय, की कंपन्यांची किंवा कॉम्पिटिटर्सची संख्या जरी वाढत असली
तरी त्या ठिकाणी जे कस्टमर्स आहे त्यांची संख्या वाढत नाही आणि म्हणून कंपन्या एकत्र येण्याचा निर्णय घेतात, जेणेकरून त्यांचा स्वतःचाही बेनिफिट होतो आणि कस्टमरला पण त्या ठिकाणी काहीतरी नवीन देता येतं, जेणेकरून कॉम्पिटिशन पण त्या ठिकाणी कमी होते. टू सिक्युअर इकॉनॉमीज ऑफ अ लार्ज स्केल प्रोडक्शन. आता याचा अर्थ असा, की ज्यावेळेस कॉम्पिटिशन कमी होते, त्यावेळेस प्रोडक्शन जे आहे ते लार्ज स्केलमध्ये होतं. मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन होतं आणि त्यामुळे प्रॉडक्टची जी पर युनिट कॉस्ट आहे, ती पर युनिट कॉस्ट कमी होण्यासाठी मदत होते. कारण तुम्ही ते प्रोडक्शन करण्यासाठी जो काही कच्चा माल मागवणार आहे, तो तुम्हाला तुम्ही क्वांटिटीने जास्त घेत असल्यामुळे तो कमी पैशामध्ये मिळणार आहे. त्याचप्रमाणे ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेसचे चार्जेस पण त्या ठिकाणी कमी होतात. थोडक्यात काय, की लार्ज प्रोडक्शन केल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी पर युनिट कॉस्ट जी आहे ती कमी द्यावी लागते. टू हॅव बेटर कंट्रोल ओव्हर द मार्केट अँड टू डिस्ट्रीब्यूट द मॅन्युफॅक्चर गुड इन अ लार्ज एरिया. तर त्या ठिकाणी मार्केटवरती चांगल्या प्रकारचा कंट्रोल राहतो. कारण का, की तुम्ही एक प्रकारे अमॅलगमेशन करून तुमची जी कॉम्पिटिटर्स आहे ती कमी करून घेतलेले आहे आणि त्यामुळे मार्केटवरती बहुतांशी तुमचा कंट्रोल असतो आणि त्यामुळे तुम्ही बऱ्याचशा लार्ज एरियावरती ज्या वस्तू आहे त्या प्रोव्हाईड करू शकतात. त्यानंतर टू इन्क्रीज द कॅपिटल ऑफ अचिव्हिंग द टार्गेट्स रिक्वायरिंग ह्यूज इन्व्हेस्टमेंट. याचा अर्थ असा, की ज्यावेळेस अमॅलगमेशन अंतर्गत 2 कंपन्या एकत्र येतात, तर त्यांची जी काही कॅपिटल रेज करण्याची कॅपॅसिटी आहे, ती सुद्धा वाढत असते आणि पर्यायाने कॅपिटल वाढत असतं. देन ऑब्जेक्टिव्हज ऑफ रिकन्स्ट्रक्शन. व्हाय रिकन्स्ट्रक्शन इज इम्पोर्टंट? To write off accumulated losses of past years and to bring down the value of assets to their real worth. म्हणजे पास्टमध्ये जे कंपनीला जे काही लॉसेस झालेले आहेत, ते लॉसेस राईट ऑफ करण्यासाठी आणि ॲसेट्स ज्या आहे, त्या त्यांच्या रिअल वर्थला आणण्यासाठी म्हणून रिकन्स्ट्रक्शन करणं गरजेचं असतं. टू ऑफर द शेअरहोल्डर the shares which truly represent the real worth of the company. थोडक्यात काय, की शेअर्सचं व्हॅल्युएशन जे आहे ते सुद्धा रिअल त्या ठिकाणी होत असतं. जो 100चा शेअर आहे त्याची वर्थ त्या ठिकाणी 100च त्या ठिकाणी दाखवली जाते. टू रेज फ्रेश कॅपिटल बाय इश्युइंग न्यू शेअर. थोडक्यात जी नवीन कंपनी स्थापित होते, जुनी कंपनी आपण त्या ठिकाणी लिक्विडेट करतो आणि नवीन कंपनी स्थापित करत असतो आणि त्यामुळे नवीन शेअर कॅपिटल जे आहे ते नवीन कंपनीच्या नावाने आपल्याला रेज करता येतं. टू ऑल टुगेदर चेंज द मेमोरंडम ऑफ असोसिएशन. कधी-कधी काय होतं, की जसं बघा कॅपिटलच्या संदर्भात आहे, की तुमचं जे काही ऑथराइज्ड कॅपिटल आहे, ते साधारणपणे कंपनी कितीपर्यंत उभारू शकतो, हे त्या ठिकाणी मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये नमूद केलेलं असतं. मग जर कंपनीला हे चेंज करायचं असेल, ते लिमिटेशन किंवा ऑथराइज्ड कॅपिटल त्या ठिकाणी वाढवायचं असेल, तर त्या ठिकाणी कंपनीच्या मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये चेंजेस करणं गरजेचं असतं. नेक्स्ट, डिफरन्स ऑन द बेसिस ऑफ. आता ह्या ज्या तिन्ही कन्सेप्ट बघितल्या आपण, अमॅलगमेशन, ॲब्झॉर्प्शन, रिकन्स्ट्रक्शन, तर यामध्ये काय-काय डिफरन्स आहे? The first difference is winding up. Winding up means in the amalgamation there is winding up. म्हणजे जी काही नवीन कंपनी आहे, नवीन कंपनी थोडक्यात 2 ज्या कंपन्या एकत्र येऊन नवीन तिसरी कंपनी त्या ठिकाणी फॉर्म करत असतात. जसं ए लिमिटेड आणि बी लिमिटेड या दोन्ही कंपन्या त्या ठिकाणी लिक्विडेट होतात आणि त्यानंतर ए बी लिमिटेड ही नवीन कंपनी अस्तित्वात येते किंवा सी लिमिटेड ही नवीन कंपनी अस्तित्वात येते. म्हणजेच काय, ए आणि बी ह्या ज्या 2 जुन्या कंपन्या होत्या, त्या दोन्ही कंपन्या त्या ठिकाणी लिक्विडेट होतात आणि ओरिजिन ऑफ न्यू कंपनी म्हणजे नवीन कंपनी जी आहे ती एबी लिमिटेड स्थापित होत असते. आणि ॲब्झॉर्प्शन मध्ये जर आपण विचार केला तर ॲब्झॉर्प्शन मध्ये जी सिक कंपनी आहे किंवा स्मॉल कंपनी आहे ती एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये
त्या ठिकाणी ॲब्झॉर्ब होत असते. म्हणजे जी जुनी छोटी कंपनी आहे तिचं त्या ठिकाणी वाइंडिंग अप होत असतं. परंतु या ठिकाणी ॲब्झॉर्प्शन अंतर्गत नवीन कंपनी कुठलीही ओरिजिन होत नाही. त्यानंतर रिकन्स्ट्रक्शनच्या बाबत जर बघायचं झालं, तर एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन आहे. त्या एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनमध्ये जी जुनी कंपनी आहे ती त्या ठिकाणी लिक्विडेट होते आणि नवीन कंपनी त्या ठिकाणी अस्तित्वात येते. जसं एक्स लिमिटेड जी आहे त्या एक्स लिमिटेडचं एक्झिस्टिंग बिझनेस त्या ठिकाणी लिक्विडेट केला जातो आणि न्यू एक्स लिमिटेड कंपनी म्हणून न्यू कंपनीचा त्या ठिकाणी ओरिजिन होतो. तर ऑब्जेक्टच्या दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर अमॅलगमेशनचा ऑब्जेक्ट असा असतो, की कॉम्पिटिशन जी आहे ती कॉम्पिटिशन कमी करणं आणि मार्केटचा जास्तीत जास्त पार्ट जो आहे तो ॲक्वायर करणं. ॲब्झॉर्प्शनचा जर आपण ऑब्जेक्ट बघितला, तर ॲब्झॉर्प्शनचा ऑब्जेक्ट असा असतो, की त्या ठिकाणी जी स्मॉल कंपनी आहे, त्या स्मॉल कंपनीला ती साइझने स्मॉल असल्यामुळे तिला बरेचसे बेनिफिट्स मिळत नाही किंवा तिच्या कॅपिटलची प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण होतात, की सफिशियंट असं कॅपिटल त्या ठिकाणी नसतं आणि म्हणून नवीन कंपनीमध्ये ॲब्झॉर्ब झाल्यानंतर तिच्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सेटल होणार असतात. म्हणून ॲब्झॉर्प्शनचा ऑब्जेक्ट जो आहे, तो स्मॉल कंपनी लार्ज कंपनीमध्ये कन्व्हर्ट करून घेतली जाते. त्यानंतर रिकन्स्ट्रक्शनचा जर आपण ऑब्जेक्ट बघितला, तर रिकन्स्ट्रक्शन जे आहे, ते त्या ठिकाणी जी जुनी कंपनी आहे, त्या जुन्या कंपनीचे लॉसेस राईट ऑफ करण्यासाठी किंवा ॲसेट्स आणि लायबिलिटीजचं व्हॅल्युएशन जे आहे, ते बुक व्हॅल्यू प्रमाणे किंवा त्यांची रिअल वर्थ शो व्हावी, या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी रिकन्स्ट्रक्शन करणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे नेक्स्ट जे आहे ते म्हणजे शेअर होल्डर्स पोझिशन इन द न्यू कंपनी. आता अमॅलगमेशनमध्ये काय होतं, की ज्या 2 जुन्या कंपन्या आहेत, त्या जुन्या कंपन्या आपला बिझनेस लिक्विडेट करतात. परंतु त्या 2 कंपन्या मिळूनच नवीन बिझनेस त्या ठिकाणी स्थापित करत असल्यामुळे जे काही जुने शेअर होल्डर्स आहे, तेच शेअर होल्डर्स त्या नवीन कंपनीमध्ये असतात. आणि ॲब्झॉर्प्शनच्या बाबतीत जर आपण बघितलं, तर ॲब्झॉर्प्शनमध्ये स्मॉल कंपनीला बिग कंपनी टेक ओव्हर करत असल्यामुळे जे स्मॉल कंपनीचे शेअर होल्डर्स आहे, ते नवीन कंपनीमध्ये किंवा ज्या कंपनीने ॲब्झॉर्ब करून घेतलेला आहे, त्या कंपनीचे शेअर्स पर्चेस करतीलच असं नाही. म्हणजे तेही शेअर पर्चेस करू शकतात, परंतु ते शक्यतो असं करत नाही. ते पर्चेस करण्याला प्रेफरन्स देत नाही. ते त्या ठिकाणी शेअर होल्डर्स राहत नाही. त्यानंतर रिकन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा जे जुने शेअर होल्डर्स आहेत तेच त्या ठिकाणी कंटिन्यू होत असतात. कारण का? की जो जुना बिझनेस आहे तोच न्यूली फॉर्म केला जातो. कारण त्याचे अक्युम्युलेटेड लॉसेस त्या ठिकाणी राईट ऑफ करायचे होते. त्यामुळे जे काही जुने शेअर होल्डर्स आहे तेच मोस्ट ऑफ त्या ठिकाणी कंटिन्यू करतात. पण ज्यावेळेस नवीन कंपनी स्थापन होते, त्यावेळेस नवीन कंपनी आपल्या नवीन नावाने शेअर कॅपिटल त्या ठिकाणी इश्यू करू शकते आणि त्या केसमध्ये मग नवीन शेअर होल्डर्स पण त्या ठिकाणी ॲड होत असतात. त्यानंतर फिनान्शियल पोझिशन ऑफ द कंपनीज. फिनान्शियल पोझिशन ऑफ द कंपनीज याचा अर्थ असा, की अमॅलगमेशन जे आहे ते अमॅलगमेशन करणाऱ्या कंपन्या त्यांची फिनान्शियल पोझिशन मोस्ट ऑफ सेम असते. परंतु फक्त कॉम्पिटिशन कमी करण्याच्या दृष्टीने किंवा मार्केटचा जास्त पार्ट ॲक्वायर करण्याच्या दृष्टीने म्हणून त्या अमॅलगमेशन करण्याचा निर्णय घेतात. म्हणून फिनान्शियल पोझिशन जी आहे ती त्या ठिकाणी सेम असते. त्यानंतर ॲब्झॉर्प्शनमध्ये जी कंपनी लिक्विडेट होते, त्या कंपनीची पोझिशन त्या ठिकाणी सिक असते किंवा स्मॉल असते फिनान्शियल पोझिशन आणि जी कंपनी समोरच्या कंपनीला अनदर कंपनीला ॲब्झॉर्ब करून घेते, त्या कंपनीची पोझिशन जी आहे ती साउंड पोझिशन असते. आणि रिकन्स्ट्रक्शनच्या बाबतीत जर आपण बघितलं, तर रिकन्स्ट्रक्शनच्या बाबतीत कंपनीची फिनान्शियल पोझिशन जी आहे, ती सिक असते किंवा एवढी चांगली नसते किंवा फिक्टिशियस ॲसेट्स त्या ठिकाणी दाखवलेले असतात आणि हे सगळे ड्रॉबॅक्स फिनान्शियल पोझिशनच्या बाबतीतले काढून टाकण्यासाठी म्हणूनच त्या ठिकाणी रिकन्स्ट्रक्शनचा निर्णय घेतला जातो. Then the next is types of amalgamation. Types of amalgamation, it means there is two types of amalgamation. Amalgamation in the nature of merger
and amalgamation in the nature of purchase. There are some conditions that prove that amalgamation in the nature of merger or amalgamation in the nature of purchase. We will see it in the next video. But now important terms are transferor company. The company which is amalgamated into another company is called transferor company. म्हणजे जी कंपनी दुसऱ्यामध्ये लिक्विडेट होते किंवा दुसऱ्यामध्ये अमॅलगमेट होते तिला त्या ठिकाणी अमॅलगमेटेड कंपनी सॉरी ट्रान्सफरर कंपनी असं म्हटलं जातं. देन ट्रान्सफरी कंपनी, द कंपनी इनटू विच अ ट्रान्सफरर कंपनी इज अमॅलगमेटेड. थोडक्यात जी कंपनी समोरच्या कंपनीला त्या ठिकाणी परचेस करते तिला त्या ठिकाणी ट्रान्सफरी कंपनी असं म्हटलं जातं. म्हणजे जी ट्रान्सफरर कंपनी असते ती त्या ठिकाणी ट्रान्सफरर कंपनी आणि ट्रान्सफरी कंपनी. तर यामध्ये जसं ए आणि बी लिमिटेड आहे. ए बी लिमिटेड काय होते की ए लिमिटेड स्वतःचा बिझनेस लिक्विडेट करते, बी लिमिटेड पण स्वतःचा बिझनेस लिक्विडेट करते आणि ह्या दोन्ही कंपन्या मिळून त्या ठिकाणी एबी लिमिटेड ही कंपनी स्थापित करत असता. मग ह्या केसमध्ये काय होतं की एबी लिमिटेड कंपनी ही काय आहे तर ट्रान्सफरी कंपनी आहे आणि ए लिमिटेड आणि बी लिमिटेड ह्या दोन्ही जुन्या कंपन्या त्या ठिकाणी लिक्विडेट होतात म्हणून त्या कंपन्या ट्रान्सफरर कंपन्या आहे. तर न्यूली फॉर्म झालेली एबी लिमिटेड ही त्या ठिकाणी ट्रान्सफरी कंपनी आहे. Recap. In the next session, we will see that following topics: purchase consideration, what is purchase consideration and its method, lump sum payment method, net payment method, net asset method, share exchange method. Thank you.